आपला हा हिंदुस्तान देश आहे आणि हिंदुस्तानमध्ये देवदेवतांना दर्शन करायला जात असताना महिलांनी आणि पुरुषांनी तोकडे कपडे घालून जाऊ नये आणि सिद्धिविनायक मंदिर मुंबई यांनी जो निर्णय घेतला आहे की महिलांनी आणि पुरुषांनी तोकडे कपडे घालून जाऊ नये, त्याचं मी पहिल्यांदा स्वागत करतो. आणि आम्ही ही मागणी करत आहोत की अशा पद्धतीचं तोकडे कपडे घालून मंदिरामध्ये प्रवेश दिला जाऊ नये. त्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी महोदय धाराशिव यांना दुपारी आज निवेदन देणार आहोत की अशा पद्धतीचा निर्णय जलद गतीनं आपण घ्यावा. आणि आपले हे पाश्चात्य संस्कृती नाही आहे, आपली हिंदू संस्कृती आहे आणि हिंदू संस्कृतीनुसार पेहरावा असावा. तो स्त्रियांनी आणि पुरुषांनी दोन्ही जणांनी पाळावा. आत्मबुद्धी हितार्थाय गुरुबुद्धी विशेषता परबुद्धी विनाशाय स्त्रीबुद्धी प्रलेगता. सर्वांनी स्वतःची बुद्धी जर नसेल, तोकडे कपडे घालणं तर हे खूप वाईट परिस्थिती आहे. पण सर्वांनी जर ही स्वतःला मनाला कळत नसेल तर गुरुचं काहीतरी ज्ञान घ्यावं. आणि महिला विशेष म्हणजे चांगल्या पद्धतीनं आपल्या संस्कृतीची जशी जोपासना होईल तशी जोपासना करावी आणि हिंदू संस्कृतीचं जतन करूनच मंदिरामध्ये प्रवेश केला पाहिजे. आणि हे जे चॅनल आवाज उठवते त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारा खराच कर्तबगार माणूस असतो आणि अशा रीतीनंच आपल्या जीवनाची वाटचाल करून मंदिराचं पावित्र्य चांगल्या प्रकारे राखलं पाहिजे. आणि हे तर तुळजाभवानीच उठलेली आहे असं या चॅनलच्या माध्यमातून मी सांगते आणि ह्या चॅनलचंही मी अभिनंदन करते. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पवित्र मंदिरामध्ये ड्रेस कोड नियमावली लागू करावी अशी मागणी आम्ही मंदिर महासंघाच्या वतीनं आज धाराशिवचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक देवस्थानमध्ये ड्रेस कोड लागू झालेला आहे. संबंध मोठ्या मंदिरामध्ये सुद्धा ड्रेस लागू केला आहे. यापूर्वी तुळजाभवानी मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू केला होता, काही कारणामुळं तो रद्द करण्यात आला होता. आज या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आज मंदिर महासंघाच्या वतीनं निवेदन सादर करण्यात आलं. लवकरात लवकर तुळजाभवानी देवस्थानमध्ये मंदिरचं पावित्र्य राखण्यासाठी, रूढी परंपरेचं जतन करण्यासाठी तुळजाभवानी मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू करावा अशी मागणी आमच्याकडून करण्यात आलेली आहे. ड्रेस कोड कुणासाठी लागू मागणी केली? तुळजाभवानीच्या देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांकडून अनेकांकडून तोकडे कपडे घालून मंदिरात प्रवेश केला जातो. अशा लोकांना प्रवेश देण्यात येऊ नये अशी आमची मागणी आहे.